विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी आशे पाप नाशे दरुशने
काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी आसे पापनाशे दरुशने तुका मने भेदा भेद तुका मने भेदा भेद गेला वाद खंडुनी देवतया जवळी आसे पापनाशे दरुशने पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम हरे पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताची सरे चरण संताची दुसरे चरण संताची सांचक्रमदाने कथेचा विस्तार सांचक्रमदाने कथेचा विस्तार सांचक्रमदाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमाला दुसरे चरण संताची त्यांच्या प्रपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमाला दुसरे चरण संताची त्यांच्या प्रपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी तुझी जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे जगद्गुरु संत श्री तुकोबाराय महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन आणि या स्थळी आराध्य दैवत असलेले युग पुरुष स्वामी विवेकानंदजी आणि परमश्रद्धे सुखदास महाराज यांच्या प्रतिमेला यांच्या स्मृतीला वंदन करून आपण आपल्या सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत श्री तुकोबाराय आज आपल्याला या अभंगातून संतांचं जे जीवन आहे, संतांचं जे क्षेत्र आहे, संतांचं जे व्यक्तित्व आहे त्याची ओळख करून देतात. संत कोणाला म्हणावं, संतांचे काय लक्षण आहेत त्यांची ओळख करून देतात आणि संतांच्या दर्शनाचं फल काय आहे ते देखील या दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. आणि संतांचं जीवन कसं आहे, संयमानं असल्यालं, संयमित असल्यालं, भरकटल्यालं नसल्यालं आणि कशाबद्दलच राग द्वेष नसल्यालं, कशाचा तिटकारा नाही, कशाचीच आसक्ती नाही जगात, असं सुखदुःखात समान असलेलं त्यांचं जीवन आहे. अनुकूल आणि प्रतिकूल भोगात आणि अनुकूल आणि प्रतिकूल व्यक्ती जरी समोरून आला
तरी त्यांचं जीवन कसं सम आहे, समान आहे, हे देखील संतांचं एक लक्षण आहे. ते देखील तुकोबाराय या अभंगात लक्षात आणून देतात. आणि त्या संतांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही, कुठल्याच प्रकारचं द्वैत नाही. त्या अभेदाला आणि अद्वैत नित्याला कसे प्राप्त झालेले असतात आणि अद्वैताचा आणि अभेदाचाच कसा प्रचार प्रसार करतात, समतेचाच कसा प्रचार प्रसार करतात आणि आपला अनुभव दुसऱ्याला देण्यासाठी, सर्वांचा तो अनुभव होण्यासाठी जीवनभर कसं अहोरात्र देह कष्टवितात, आयुष्यभर अहोरात्र त्याचा परिश्रम करून आपल्याला जे अवगत झालेले किंवा आपण ज्या भूमिकेवर आहोत ती भूमिका दुसऱ्याला देखील प्राप्त व्हावी याच्यासाठी ते आहारनेशी प्रयत्न करीत असतात. सुखी जेणे व्हावे जगनिव व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. असा मार्ग जयाकडे त्याचा असा काय असतो तर प्रयत्न असतो. मार्ग ज्याला कळाला म्हणून संतांना मार्ग कळालेला आहे. संत ते जीवन जगतात, जे वेदात शास्त्रात लिहिलेलं आहे ते संत जीवन जगत असतात. आणि संतांना तुम्हा आम्हाला देखील कुठला मार्ग योग्य आहे हे लक्षात असतं. म्हणून साधू संत अवतार घेत असतात आणि अवतार घेऊन वाङ्मयातून हे लक्षात आणून देत असतात. विठ्ठल उपदेशाची गरज आहे त्याचा साधू संतांना सुकाळ केलेला आहे. सुकाळ साधू संतांना जे कार्य केलेले त्याचीच आपल्याला गरज आहे. जे वाङ्मय लिहून ठेवलेले जे विचार अभिव्यक्त केलेले त्यांनी त्याचीच आपल्याला नितांत आवश्यकता आहे, अत्यंत गरज आहे. आपल्या जीवनाशी ते निगडीत असावात आणि साधू संतांना खुल्या प्रकाराने ते केलेले याची दुर्मिळता ठेवलेली नाही, दुर्मिळता नाही. हे पहा, उपदेशाची दुर्मिळता नाही, उपदेश घेणाराची आहे ही खंत करण्याची सारखी बाब आहे. अहो सांगणारे भेटू नाही, मार्गदर्शन करणारे भेटत नसते, दुर्मिळ असते, त्यांचा सुकाळ झालेला आहे. परंतु घेणाराचा इतका सुकाळ नाही ही खंत करायसारखी गोष्ट आहे. म्हणून अधिकारी व्हा आणि अधिकारी होऊन संतांनी सांगितलेलंच आहे ते फक्त लक्षात घ्या. विठ्ठल आपण विषयावर येऊ. ज्याला अनुभव नाही त्याला जग म्हणावं, जड म्हणावं. ज्याला अनुभव आहे त्याला जीव म्हणावं. ज्याला यथार्थ अनुभव आहे त्याला साधू म्हणावं. आणि ज्याचा अनुभव देखील मावळलेला आहे त्याला विदेह मुक्त किंवा परमात्मा म्हणावं. विठ्ठल मग या 4 कोट्या पाहिल्या आपण. याच्यातले आपण कशात मोडतो? आपल्याला अनुभव नाही याच्यात आपण आहेत का? अनुभव आहे याच्यात आपण आहेत का? यथार्थ अनुभवात आहेत. अनुभव 2 प्रकारचे आहेत, अयथार्थ अनुभव आणि यथार्थ अनुभव. दगडाला अनुभव नाही, या माईकला कशाचाच अनुभव नाही. ज्याला अनुभव आहे त्याला जीव म्हणावा. मुंगीला देखील अनुभव आहे, चिलटाला देखील अनुभव आहे, डासाला देखील अनुभव आहे, हत्ती घोड्याला देखील अनुभव आहे. जगाचा अनुभव, जडाचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवातच तो त्या अनुभवानं सुखी किंवा दुःखी आहे. हे सुख आणि दुःख जीवाला असतात आणि त्या अनुभवावर आधारलेले असतात. अनुभव ज्याला आहे त्याला सुख दुःख आहेत. म्हणून अनुभवानं सुखी दुःखी होत असतो त्याला जीव म्हणावं. अनुभवत नसतो त्याला जग म्हणावं. आणि अनुभव येऊन त्याची यथार्थता कळाल्यामुळं त्या सुखात आणि दुःखात समानतेनं जो राहत असतो त्याला संत महात्मा म्हणावं. विठ्ठल
येतं. आपल्याला जगाचा अनुभव आहे, चंद्राचा अनुभव आहे, सूर्याचा अनुभव आहे, प्रकाशाचा अनुभव आहे, प्रकाशात अनेक रूपाचा अनुभव आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या 5 विषयाचा आपल्याला अनुभव आहे. आणि त्याची अनुकूलता किंवा प्रतिकूलता जाणवते आपल्याला. कधी सूर्य प्रतिकूल म्हणून अनुभवाला येतो, कधी अनुकूल म्हणून अनुभवाला येतो. सकाळी सकाळी सूर्य अनुकूल म्हणून अनुभवाला येतो आता हिवाळ्यात, आणि दुपारा प्रतिकूल म्हणून अनुभव येतो, घाम येतो. चला आपण सावलीला चला, ऊन आहे तिकडं, ऊन नको नको म्हणून जो अनुभव आहे तो प्रतिकूल, आणि हवा म्हणून जो अनुभव आहे तो अनुकूल. आणि एकाच वस्तूचे दोन्ही बी अनुभव असतात. मिरची अनुकूल बी वाटते, आणि जास्त जर पडली भाजी तर प्रतिकूल बी होते. विठ्ठल म्हणून उभयरूप अनुभव आपल्याला, अनुकूल प्रतिकूल. मीठ अनुकूल बी आणि प्रतिकूल बी आहे, साखर अनुकूल बी आहे, पण जर डायबिटीज झाला तर प्रतिकूल बी आहे. म्हणून अनुकूल, तीच वस्तू अनुकूल आणि तीच वस्तू प्रतिकूल वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अवस्थेत होत असते. एकच वस्तू म्हणून जग एकच आहे जड, आणि त्याचा अनुभव आहे आपल्याला जीवाला. जगाचा अनुभव जगाला नाही, जगाचा अनुभव जीवाला आहे, तुम्हा आम्हाला. ज्याला कळतंय त्याला अनुभव आहे. चेतन जीवाला अनुभव आहे जड जगाचा, आणि तो कधी अनुकूल म्हणून आणि प्रतिकूल म्हणून आहे. आणि उभयरूप जो अनुभव आहे अनुकूल प्रतिकूलतेचा, त्यानं सुख दुःख होते. आणि सुख दुःख झाल्यामुळं सुख राहावा यावा अजून वाढावा अशी इच्छा होत असते, आणि दुःख कमी व्हावा किंवा कायमचं जावा अशी इच्छा होत असते. अशी इच्छा अनुभव असल्याला, सुख दुःखाचे अनुभव असल्याने, आणि सुख टिकावं आणि दुःख निवृत्त व्हावं अशी इच्छा असलेली आपण चैतन्य आहोत. विठ्ठल पहिला मुद्दा लक्षात घ्या. आपण भूमिका तयार करायला लागलो. आपण जग नाही, आपण जग नाही, जगाचा अनुभव असणारे चैतन्य आहोत. आपण चैतन्य आहोत हे जरा नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपल्याला माणूस समजत असतो, आपण माणूस नाही, मनुष्य देहाला आल्यालं जीव चैतन्य आहोत. जीव आपलं जीवत्व जरा जीव लावून ऐकलं पाहिजे. आपलं जीवत्व जरा जीव लावून लक्षात घेतलं पाहिजे. आपण जीव आहोत. आपण इथं जन्मालेले नाहीत, या देहाला आलेले. दुरून आलो मी इथं झालेलो नाही. पहा आता ध्येय आहे इथं झालेला आहे. आता सावली इथं पडलेली प्रकाशामुळं.
प्रकाशाच्या सापेक्ष सावली पडलेली आहे, देह झालेला आहे आणि आपण आल्यालो आहोत. आल्यालो आहेत आपण का झालेलो आहेत का पडलेलो आहे? सावली पडलेली, देह झालेला आहे आणि घडायला लागलेला आहे सारखा. आईच्या उदरात जन्मलेला आहे, बीजात अंकुरात तो रक्त रेताचा म्हणा, मांस मलमूत्र रेताचा म्हणा निर्माण झालेला आहे. गर्भाशयात देह निर्माण झालेला आहे, सावली पडलेली आहे आणि आपण पडलेली आहोत का निर्माण झालेली आहोत? ध्यानात घ्या. आता इथं जर आपण पाहिलं तर आपण सावली नाहीत का? सावली प्रकाशामध्ये पडलेली, मी अंधारात बी असतो. देह आई वडिलाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे, मी निर्माण झालेलो नाही. तुकोबाराय सांगतात मी आल्यालो आहे. कशामुळे आल्यालो आहे? जन्म घेणे लागे वासनेमुळे आल्यालो आहे, वासनेमुळं. आणि आता बी कुठं जातो देह घेऊन तर वासनेमुळं. आपण पाण्याच्या भांड्याकडे जातो कशामुळं महाराज? वासनेमुळं. आपण कॅन्टीन मध्ये जातो कशामुळं महाराज? जर इच्छा आधी उत्पन्न होते मग प्रवास होत असतो. पायानं बी प्रवास होतो इच्छेमुळे. आपण मेहकरला जातो आधी इच्छा उत्पन्न होते मग प्रवास होत असतो. इच्छेमुळे देह घेऊन बी गती आणि इच्छेमुळेच मन घेऊन बी गती आहे. विठ्ठल सांगायचं का? सर्व गती मनाची सर्व गती. मन चंचल चपल, 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 मन चंचल चपल. सर्व गती ती मनाची आहे. मन चंचल आहे, चपल आहे. जाता व्याता त्याला एक क्षण देखील वेळ लागत नाही, असा मनाचा स्वभाव आहे. सर्व गती मनाची, गती अधोगती मनाची ही युक्ती. मन लावा एकांती साधू संगी. सर्व गती मनाची. स्वर्ग गती मनामुळे. पुण्य करून गेलेल्या मनामुळं स्वर्ग गती, पाप केलेल्या मनामुळं अधोगती नरक गती. उपासना केलेल्या मनामुळं, मनच आहे ते उपासना करणार आणि त्याच्यामुळं वैकुंठ किंवा कैलासाची गती आहे. संयम करणार, अभ्यास करणार मनच आहे, अभ्यास अष्टांग योगाचा करणार आणि त्याच्यामुळं समाधीची गती आहे. समाधीतून उत्थानाची गती आहे. जन्म मरणाची एकंदरी सर्व गती मनाची आहे. आज व्यवहारातली सुद्धा मनाची गती. मोटरसायकल पळायला लागली, मोटरसायकलला गती दिसती का नाही? मोटरसायकलची गती का चाकाची गती? चाक गती. मोटरसायकल स्वतः गतिवान आहे का चाकामुळं? चाकामुळं. बरं, चाक स्वतः मला गतिमान आहे का चेन मुळं? चेन स्वतः गतिमान आहे का इंजिन मुळं? चला, इंजिन स्वतः गतिमान आहे का एक लिटर हातामुळे 1 लिटर मुळं? आणि 1 लिटर स्वतः चंचल आहे का बोटामुळं? आणि बोट स्वतः चपळ आहे का प्राणामुळं? वारं जर गेलं बोटावर हातावून तर हात काय चालतो का? मग गती कोणाची? बोटाची. बोटाची नाही प्राणाची. आणि प्राणाची का प्राणात इच्छा झाली म्हणून? इच्छेची गती, इच्छेची. मग इच्छा पळायला लागली का मोटरसायकल पळायला लागली? चला, इच्छा पळायला लागलेली ना आपल्याला मोटरसायकल पळायला लागलेली सारखी दिसती. मग विमान पळायला का इच्छा पळायली? रेल्वे पळायली का इच्छा पळायली? आणि जन्म मरण हे देह पळायली का इच्छा पळायली? सर्व गती
विठ्ठल इथल्या गत्या जशा आपल्याला लक्षात येतात तशाच हा या देहापर्यंत येण्याची गती देखील मनाची. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे इथं आलो. म्हणून तो कोबराय म्हणतात दुरून आलो मी गा दुःख झाले दारून. इथं येऊन काय झालं तर दुःख झालं ना. आलो कुठून तर दुरून आलोय. दुरून का म्हणले महाराज? कारण की एका देहात आलो नाही. इथं आलो मागच्या देहातून. मागच्या देहात आलता, त्याच्या मागच्या देहातून, त्याच्या मागच्या देहात आलता, त्याच्या मागच्या, असं कोटपर्यंत म्हणायचंय. म्हणित राहा कोटपर्यंत बी त्याला अंत नाही. म्हणून अनादी ही संसार माला आहे. विठ्ठल असे संसार मालेत अनादी काळापासून भ्रमण करायला लागलेले आपण चैतन्य आहोत. अशी आपली आयडेंटिटी, अशी आपली ओळखपत्र आधी आपल्या हातात घ्या. आपण कोण आहेत? आपण काळे गोरे नाहीत, पुरुष स्त्री नाहीत, इथं जन्मालेले नाहीत. इथं आले आहोत आणि अनादी काळापासून भ्रमण करायले असे भवचक्रात सापडलेले जीव आपण आहोत. आणि भवचक्र जड आहे. पंचभूताचा जड मायाचा विकार असलेलं हे जगत आहे. आणि या जगतात अनेक वासना घेऊन, जगातल्या ह्या विषयाच्या वासना घेऊन फिरणारे आपण चैतन्य आहोत. असा आपल्या अनुभवावर थोडं लक्ष घ्या. विठ्ठल आपण ह्या मागच्या, ह्या अंदरच्या गोष्टी, ह्या मागच्या गोष्टी, ह्या मूळ घटक, मूळ गोष्टी, जीवनाचे मूळ सूत्र जे शास्त्रात असतात, जे संतांच्या वाङ्मयात असतात, ते लक्षात घेत नाहीत. आपलं आपाधापीचं जीवन चाललेलं आहे. आपलं गरिबी श्रीमंतीकडे लक्ष असलेलं जीवन आहे. आपलं पैशा अर्काकडे लक्ष असलेलं जीवन आहे. आपलं लेकरा बाळाकडे लक्ष असलेलं जीवन आहे. असा पण आधी बी पहा, मधीत रमू नाही. आधी बी पहा की मी कुठून आलो, मी कोण आहे. आलासी कोठोनी आगासी पवन्या छाया आलासी कोठोनी आगासी कवड्या गावा तुला कुठं जातो तुला पत्ता आहे का? प्रवासी आहेस तू, कुठून निघल्याला माहीत नसल्याला आणि कुठं पोहोचायचे माहीत नसल्याला प्रवासी आहे. म्हणजेच आपण आंधळे प्रवासी आहेत. आंधळे झुंपेले घाणा डोळ्याला पट्टी बांधून जसं घाण्याला झोपल्याला बैल. चाललो किती ते न कळे, मागील आरतेने पुळेन दुख्या रंबळे. अशा प्रकारची जशी गती व्हावा तशी आपली गती नाही का? आपण किती जरी स्वतःला शहाणे समजित असलो, व्यवहारात सुशिक्षित समजित असलो, शिकलेले समजित असलो, प्रगतिशील समजित असलो, मोठ्या घरावाले समजित असलो, मोठ्या राशीचे, मोठ्या कुळातले, मोठ्या जातीचे जरी समजित असलो, काय आपल्याला आपल्या मनात जे कल्पना आहेत त्या काही बी मानू शकतो.
पण आहे काय परिस्थिती? संतांच्या संगतीत जर आपण विवेक केला तर निश्चितच आपण भ्रमात आहोत त्या मोठ्या हे आपल्याला लक्षात येईल. विठ्ठल अनुभव नसल्याला जग आपण नाही, जगाचा आपल्याला अनुभव यालाय. मग अनुभव असलेले आपण आहोत, पण आपला अनुभव यथार्थ आहे का यथार्थ आहे? अयथार्थ अनुभव आहे. काय आहे यथार्थ? जगाला आपण जसं समजायलो तसं नाही, जसा आपण जगाचा अर्थ केला तसं जग नाही. जग कधी आपल्याला अनुकूल वाटलं जग अनुकूल नसते, ती आपल्या मनाची भावना असते. जग प्रतिकूल नसते, ती आपल्या मनाची भावना असते, स्थिती असते. जग ना अनुकूल ना प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल वाटतंय हा आपला अयथार्थ अनुभव आहे. ध्यानात घ्या, जग झालेलं वाटतंय, सत्य वाटतंय, तो आपला अयथार्थ अनुभव आहे. जगातल्या काही वस्तू माझ्या वाटतात, तो आपला अयथार्थ अनुभव आहे. जगातला हा देह मी वाटतो, हा आपला अयथार्थ अनुभव आहे. अयथार्थ अनुभवामुळे आपण दुःखी आहेत, आणि दुःखी आहेत म्हणजेच बंधनात आहोत. विठ्ठल यथार्थ अनुभवावर जागे असलेले संत आपल्याला शिकवतात त्यांचा यथार्थ अनुभव. आपल्याला हे आपला जड चेतनाचा अनुभव आहे. आपल्याला जड जग कळतंय बी, आणि जड जगातला जे माणूस मी वाटते. आपण चेतन असून चेतनत्व आपलं लक्षात घेत नाहीत. आपण चैतन्य म्हणजे जे जाणतंय, जे ज्ञान स्वरूप आहे ती वस्तू आपण आहोत, आणि जे अज्ञान स्वरूप जड स्वरूप जगत आहे ते आपण नाहीत. आणि तो मी हे जगात जडच आहे इकडं, ध्यानात घ्या जरा. आणि अंतःकरणाच्या पलीकडे चेतनच आहे. अंतःकरणाच्या आज जो अंतःकरणाला जाणतो ते चेतन आहे, आणि अंतःकरण आणि इंद्रिय आणि देहाच्या पुढे जे दिसतं ते सर्व जड आहे. पण भानगड काय झालेली आहे? जग दगड लाकडाचं पंचभूताचं जग जड आहे, आपण नाही. हे आपल्याला कबूल बी, इतक्या अनुभवात आपण बरोबर बी यथार्थ बी. पण जगाच्या आणि आपल्या मधात असलेला जो काही सामुग्रीचा पसारा आहे, त्या सामुग्रीच्या पसाऱ्यात आपल्याला भ्रम आहे. हा देह जड जगापैकी पसारा आहे. पंचभूताचा देह आहे, पंचभूताचे इंद्रिय प्राण मन आहेत, पण हे आपलं कधी माहिती करून घेतलं नाही. हे माहिती करायसाठी आपण ग्रंथ पाहिले नाही. हे माहिती करून घ्यासाठी आपण कधी विचार केला नाही. ही ज्याला माहिती आहे असा ज्याचा अनुभव, त्याची आपण चरण सेवा केली नाही, त्याचं सानिध्य केलं नाही, त्याचं श्रवण केलं नाही. म्हणून आपल्याला देहापासून तर अंतःकरणापर्यंत समजुतीत घाललेले भ्रम आहे. मी माझेपणाचा भ्रम आहे. म्हणून हा भ्रम काढण्यासाठी ज्यांचा यथार्थ अनुभव आहे असे जे संत महात्मे, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शंकराचार्य, व्यास, वशिष्ठ असे जे महान महात्मे आहेत, आणि आतापर्यंत आलेले आपल्या महाराजापर्यंत जे महात्मे आहेत, ह्या सर्व महात्म्यांचं आपण वाङ्मय, त्यांचं मनोगत, त्यांची सेवा करून श्रद्धेनं जर आपण लक्षात घेतलं तर त्यांचा अनुभव आपला अनुभव होईल. काय त्यांचा अनुभव? त्या अभंगाच्या Oh
वा काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांचा अनुभव कसा असतो ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे ज्या विश्वाला आपण भौतिक म्हणून पाहतो ज्या विश्वाला आपण सुखकारक किंवा दुःखकारक म्हणून पाहतो त्या विश्वाला तुकोबाराय काय म्हणतात संतांचा अनुभव कसा असतो ऐसा ज्यांचा अनुभव कसा महाराज विश्वदेव सत्यत्वे हे विश्वदेव आहे जमन का आपल्याला महाराज म्हणतात जमतय विश्वदेव आहे असं ओळखायला जमतय चालतंय अधिकारी आहेत आपण त्याची आणि आपल्याला अधिकार नसणाऱ्या गोष्टी साधू संत सांगू शकत नाहीत आपल्याला पकडीत येणाऱ्या आपल्याला कळणाऱ्याच गोष्टी सांगत असतात संत म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव त्या संतांचा असा अनुभव आहे महाराज विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव आहे आणि खऱ्यानं देव आहे विश्व फक्त आपल्याला खोट्यानं हे पंचभूत वाटायलेत खोट्यानं हे जड जगत वाटायले जड जगत जड नाही हे चेतनच आहे अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता असं महाराज म्हणतात मग म्हणे सर्वत्र सचितानंद असं ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय म्हणतात हे सर्व परमात्मा आहे असं तुकोबाराय सुद्धा स्वतःचा अनुभव एका अभंगात सांगते देव झाले अवघे जन दोष गुण हरपले तुकोबाराय म्हणतात मला तुका म्हणे जे जे भेटेन ते ते वाटे मी आईशी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही देखतची नाही देवाविन काही दुसरे ते तुकोबाराय म्हणतात आम्ही जे जे पाहलो ते काय देव झाले अवघे सर्व लोक देखील देव झाले सर्व जन हे माणसं नाही त्या बया नाही हे गरीब श्रीमंत नाही ते देव आहेत आणि असं जे ओळखतो त्याला साधू म्हणावं असा ज्याचा अनुभव आहे त्याला महात्मा म्हणावं पाहते दिलेले तिथं तुम्हीच माझे देव आहात पहा महाराज म्हणतात आले इथं स्वामी विवेकानंदाच्या जयंतीला आलेल्यांनो तुम्हीच माझे देव आहात आणि मी इथं तुमचीच पूजा करणार आहे तुम्हालाच नैवेद्य दाखवणार आहे कारण मी तुमचा भक्त आहे ध्यानात घ्या काय म्हणतात महाराज काय काय महाराजांचे विचार आहेत आणि असा ज्याचा अनुभव असतो जगदेव आहे त्यांना संत म्हणाव आणि ज्याला कोणाला देवाचा साक्षात्कार पाहिजे त्यांनी त्यांच्या जवळ जावा विठ्ठल महाराजांना अनुभव पकडलाय देवाचा अनुभव पाहिजे म्हणतात महाराज देवाचा अनुभव असणं वेगळं देवाची भावना असणं वेगळं आणि देवाची कल्पना असणं वेगळं काहीला देवाची कल्पना आहे की देव असा असतो देव तसा असतो देव लहान होतो देव मोठा होतो देव काळा आहे देव गोरा आहे ह्या काय ते देवाविषयी कल्पना आहेत देव लागतो देव अंगात येतो देव कोपतो देव शाप देतो ह्या काय तर देवाविषयी कल्पना आहे देवाविषयी कल्पना अनेक जणाला आहे आणि काहीला देवाविषयी भावना आहे सगुणाच्या भावना असतात विकृतीच्या कल्पना असतात मग आपण देवाच्या कल्पनेत आहेत का देवाच्या भावनेत आहेत का देवाच्या अनुभवात आहेत विकृत लोक देवाच्या कल्पना करतात सुसंस्कृत लोक देवाच्या भावना
आणि संत महात्मे देवाच्या अनुभवात जगतात. विठ्ठल म्हणून देवाच्या कल्पना करू नाही. देवाच्या कल्पना जर वाटत असल्या तर विचार करावा आणि विचारानं कल्पना वारावा किंवा भावनेनं कल्पना निवृत्त करावा. म्हणून भावनेचा स्वीकार आहे संप्रदाय. साधू संत भावनेला प्राधान्य देतील. अरे देवाच्या कल्पना करीत बसू नका, देवाची भावना करा आणि भावनेनं भक्ती करा. मला वाटतं ज्ञानोबारे हरिपाठात म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावना करा भावना. काही न लगे एक भावाची कारण भाव चांगला असा. भावे गावे गीत शुद्ध करून या भावना प्रधान व्हा, पण कल्पना प्रधान होऊ नका. कल्पना करणं विकृती. म्हणून संप्रदायात देव लागतो, देव अंगात येतो, देव गळत उतून घ्या. नाही नाही नाही, मग असंच काहीतरी झालंय. देव कोपला. अरे तो कोपत असतो का? तो प्रसन्न आहे, नेहमी प्रसन्न असतो, त्याला देव म्हणतात. जो कोणावरच कधीच नाराज नाही, जो सर्वाभूती सरिसा, सर्वाला ध्यानात घ्या. कृष्ण परमात्मा अर्जुनावर जितके प्रसन्न होते तितके शिशुपालावर बी होते, जितके धर्मराजावर तितके शिशुपालावर बी. अग्रपूजेचा मान देणारा धर्मराजा आणि 100 शिवाय देणारा शिशुपाल. कृष्ण परमात्म्याची साक्षी भूमिका होती दोन्हीकडे बी त्या ठिकाणी. म्हणून त्याच्या कर्माचे फळ द्यायला भेटले असतील, पण देवाला कोणाविषयीच राग द्वेष नाही. विठ्ठल अशी नशी देवाची भूमिका होती त्या अवतार कार्यात. त्याप्रमाणे साधू संतांची भूमिका होती. ज्ञानोबरायाला द्वेष करणारे गावातले काही ब्राह्मण किंवा त्या काळातले लोक आणि काही अनुकूल असलेले लोक, सेवाभावी लोक, यांच्यामध्ये सारखंच प्रसन्नता होते. तसं त्या संतांचं लक्षण सांगताना मला वाटतं ज्ञानोबराय म्हणतात, खांडावयाशी घाव घाली का वृक्ष ज्यांनी लाविली, दोघाशी एकच सावली. वृक्ष कसा देतो? दोघाला एकच सावली देतो. जैसा वृक्ष नेने मानापमान, तैसे ते सज्जन वर्तताती. यवनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुखचित्ती त्याशी नाही. अथवा कोणी प्राणी यवनी तोडीती, तयाशी न म्हणती छेदू नका. असे जसे सारखे असतात वृक्षाचा दृष्टांत आहे आणि सिद्धांत संतांचा आहे. विठ्ठल संतांचा अनुभव संत तर सांगायले की आम्हाला जग देव आहे, हे जीव नाही देव आहे. जीव अवघे देव असं संत म्हणतात. जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव असं बी संत म्हणतात. संताला जग नाही देव आहे, जीव नाही देव आहे, आणि स्वतः बी मी बी देव आहे, सर्वच देव आहे. असा सर्व देव आहे, सर्वम खलविदम ब्रह्म असा संतांचा सिद्धांताचा अनुभव आहे. सिद्धांतांचा वेदाचे जे सिद्धांत आहेत, वेदांताचे जे सिद्धांत आहे, ते सिद्धांत नुसते बोलत नाही, संतांचा तो अनुभव असतो. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता त्यांचा अनुभव आपण बुद्धीच्या स्तरावर समजावून घेण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल पाणी जाळ्यातून निघून जातं, मासे कसं काय अडकून पडतात? पाणी जास्त असतं का मासे जास्त असते? मग पाणी जास्त असून अडकत नाही आणि मासे तुरडीत असते तर अडकते. पाणी मोठं का मासे मोठे? पाणी. आणि पाणी मोठं असून जाळ्यातून निघून जातं.
आणि मासे बारीक छोटे छोटे असून त्या जाळ्यात अडकते. विठ्ठल तसे संत मोठे ज्ञानदेव वैष्णव मोठे असून जगात अडकले नाही आणि आपण किंचितच नाही इतके छोटे अल्प असून जगात अडकलोत. कस काय अडकलोत हा एक मस्त वादाचा प्रश्न आहे. परंतु आपण का जगात अडकलो? जगातल्या देव कसा दिसाना आपल्याला का अनुभव येईना आणि त्यांना का अनुभव आहे? तर त्यांचा अनुभव त्यांनी बुद्धीच्या स्तरावर बी ज्ञानेश्वरी सारख्या अमृत अनुभवासारख्या चांगदेव 65 सारख्या ग्रंथांना लिहून ठेवलेला आहे की जग देव आहे. त्यानं सिद्ध बी करून दाखवलं जग देव आहे. अनुभव बी देव आणि आपल्याला बी सिद्ध करून दाखवले देव आहे. आणि भावना बी केली. भावना करणं ही भक्ती, सिद्ध करणं हे ज्ञान आहे आणि अनुभवात राहणं ही त्यांची समाधी आहे. विठ्ठल थांबा. आता जग देव हे तुकोबाराय म्हणतात. कसं सिद्ध आहे पाहू आपण. जग आहे का पंचभूत आहेत? पहा जर आपण निहाळून पाहिलं तर जग म्हणून पाहतो. जग आयशे बहु नावे कल्पना. जग आयशे बहु नावे बहु भावे कल्पना. बहु वाटतं आपल्याला पण बहु नाही. जे 5 बोटावर मोजण्यासारखे पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश बोटावर आलं. 5 बोटात जग मोजता येते. मोजण्यात आलं पंचभूत येतं आणि पंचभूताला जर बारकाईनं पाहिलं तर फक्त 3 गुण येतं. अनेक जग नाही पंचभूत येतं. पंचभूताला बारकाईनं जर मोजलेलं आहे शास्त्रकारानं, पण आपण शास्त्र पाहत नाहीत म्हणून आपण अडकतो त्या जगात. 3 गुण आहेत फक्त. पृथ्वी आणि पाणी तमोगुण आहे. अग्नी आणि वायू शक्ती प्रधान आहेत रजोगुण आहे. आणि आकाश शक्ती आणि आकार दोन्ही नाहीत. पाण्याला आणि पृथ्वीला आकार आहे. आकारवान तितकं तमोगुण असते. आणि अग्नी आणि वायू शक्ती आहे. ज्वलन शक्ती आणि गती शक्ती वायू आहे आणि ज्वलन शक्ती किंवा विद्युत शक्ती अग्नी. म्हणून या शक्त्या आहेत. शक्त्या नेहमीच रजगुण असतात. रजगुणाच्या शक्त्या आहेत आणि आकार तेवढे तमगुणाचे असतात. म्हणून पृथ्वी आणि पाणी तमगुण आहे. अग्नी आणि वारा रजोगुण आहे आणि आकाश ना शक्ती ना आकार तो सत्वगुण आहे. पोकळी निसते ठिकाणी राहण्याचं. त्याच्या सर्व व्यवहार आता शक्तीचे आणि आकाराचे, परंतु ते अव्यवहार्य तसंच राहतं म्हणून ते सत्वगुणात मळल्या जातं. विठ्ठल मग अनेक प्रकारचं जग आहे का 5 भूत आहेत? 5 प्रकारचं जग आहे का 3 गुण आहेत? बारकाईनं पाहिलं तर 3 गुण आहेत. आणि 3 गुणाला जर बारकाईनं पाहिलं तर 3 गुण 3 नाही. एक अज्ञान आहे, एक जड आहे, एक नकळण आहे. रजोगुण बी जड, तमोगुण बी जड, सत्वगुण बी जड. जड म्हणजे त्याला कळत नाही असं, तो जाणीत नाही असं, तो निचेष्टित आहे, जड आहे, अविद्यायुक्त आहे. म्हणून 3 गुण अविद्या आहे. मग एक अविद्या आहे किंवा एक माया आहे म्हणा. व्यष्टीत अविद्या, समष्टीत माया. म्हणून ही एक माया आहे. मग जग अनेक आहे का एक माया आहे? एक अविद्या आहे म्हणा, एक माया आहे. समजावून घेण्यासाठी आपण अविद्या ग्रहित धरू. अविद्या आहे आणि एक अविद्या आहे असं जो मोजितो तो अविद्या आहे का विद्या आहे? ज्यांना सर्व अविद्या आहे अशी मोडली तो चैतन्य वेगळंच आहे अज्ञानाहून. ते अज्ञानात घुटमाळतं म्हणून अज्ञानानं आवृत्त झाल्यामुळे त्याला जीव म्हणावं. आणि त्यानं जर असं खुल्लं लक्षात घेतलं की हे जड आहे आणि मी चेतन आहे. येथ आत्मा आत्म्याचे ठाई देखिजे देहीचा धर्म देही. असं जर त्यानं साधू संतांच्या संगतीत विवेकानं ओळखलं रे बाबा, त्यानंच घ्या, तर त्याला मी चेतन आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं त्याला ह्या आपल्या स्वरूपाची स्मृती होईल. आपल्या स्वरूपाच्या भानावर येईल. आणि असं आपल्या स्वरूपाच्या भानावर आल्यावर माझ्याशिवाय नाही, अविद्येशिवाय गुण नाही, गुणाशिवाय भूत नाही आणि भूताशिवाय जग नाही. म्हणून जग नाही, भूत आहेत, भूत नाही, गुण आहेत, गुण नाही, अविद्या आहे, अविद्या नाही, ज्ञान आहे, ते ज्ञान मी. शिवोहम शिवोहम म्हणून मीच एक आहे आणि माझ्याशिवाय काहीच नाही असा
संत अनुभवावर जागेत आणि आपलं बी तसंच आहे, फक्त अनुभवावर जागे नाहीत. म्हणून त्याचा अनुभव आपण अनुवाद केलेला अनुभव जर ऐकला निष्ठेनं आणि लावून घेतला स्वतःवर आणि ती जर दृष्टीनं आपण निहाळलं तर आपल्याला बी जग देवत आहे. विठ्ठल देखील अनुभव आहे. पण हा अनुभव आपण महात्म्याची सेवा केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. गुरुविना अनुभव कैसा कळी कळत नाही बरं का. अनुभव आपल्याला बी आहे असा, परंतु असा अनुभव आपल्या लक्षात येत नाही, ओळखत नाही, प्रमा होत नाही. तो कळत नाही म्हणजे प्रमा होत नाही. सर्व जीवांचा अनुभव ऐसा असोनी अनुभवन कासावीस होती जीव. सर्वांचा अनुभव आहे असा. देव झाकला नाही कोणासाठी, उघडा आहे. उघडा देव आहे, पण उघडा ज्याच्या त्याच्या डोळे झाकून रात्र केल्यामुळे झाकलेला आहे. म्हणून आपोआपले डोळे उघडा. म्हणून आता उघडी डोळे जरी तुझा अद्याप बिनाकडे मातीच्या खोळी दगडाला पोटाची. म्हणून असा अनुभव संतांचा आहे आणि तो आपला देखील होऊ शकतो आणि आपला होऊ शकतो ही शक्यता, ही संभावना लक्षात घेऊन तुकोबर आपल्याला सांगतात. म्हणून अशा महात्म्याकडे जा, त्यांचा अनुभव ऐका आणि अनुभवाशी समरस व्हा. आणि मग काय होईल, असा अनुभव जर आपण ऐकला आणि त्यांच्या जवळ जर राहिलो तर आपल्याला बी त्यांना जो देव कळाला तो आपल्याला बी कळन. अभंगाचं पुढचं देवताला दर्शन झाल्याशिवाय कल्याण नाही. देव जगात कळत नाही, देव जीवात राहून कळत नाही. कारण जगाला कळतच नाही, जीवाला देवाचा अनुभव नाही. संतांना देवाचा अनुभव आहे ते आपल्याला सांगतात. म्हणून संतांचे दर्शन घेतलं किंवा संतांचं सानिध्य केलं, ज्याला देव पाहिजे त्यानं संताकडे जावा. संता विन प्राप्ती नाही, देव तया जवळी असे. फक्त म्हणून देव चौखड जरी असला तरी चौखडचा देव आपल्याला मिळणार नाही.
देव जर पाहिजे असला तर आपल्याला संताकडे जावं लागेल. संतापासाला देव आपल्याला घेण्यासारखा आहे किंवा आपल्या जोगा देव ते आपल्याला देते. देव तया जवळी असे म्हणले महाराज, तशा संत महात्म्याची भेट आमच्यासारख्या पाप्याला कशी होईल, आमच्यासारख्याला काय होईल, त्यांचा अनुभव कसा. अरे पापनाशे दरुशेने त्यांच्या संगतीत तू गेला आणि त्यांचं दर्शन घेतलं तर तुझं पाप राहणार नाही. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. म्हणून संताकडे जाताना मी पापी आहे किंवा मला पापाचा प्रतिबंध आहे असं म्हणताच येत नाही. सूर्याकडे जाणारा म्हणून नाही की मी अंधारात खितपत पडलेला आहे तिथे गेल्यास मग मी असा अंधारातच राहील कसा राहील. नाही नाही, सूर्याकडे गेल्यावर तो अंधार राहणार नाही. संताकडे गेल्यावर पाप राहत नाही. एखाद्याला गंगा सोमवती अमावस्येला गंगा स्नान करायला जायचं तर त्यानं म्हणून नाही की माझी आंघोळ झाली नाही. अरे आंघोळ करून गंगेला जात नसते. काय करून गंगेकड आंघोळ करून जात नसते, पंक्तीला जेवण करून जात नसते. म्हणले मी जेवण नाही केलं तुम्ही पंक्तीला बोलायला लागले, मी जेवण नाही केलेलं अजून. मग सर्व आटपून येतो. मग काय करतो तिथं जाऊन? जेवण करून पंक्तीला जाऊ नये, आंघोळ करून गंगेकडे जात नसते. तसं महाराज आणि बॅटरी घेऊन सूर्याकडे जात नसते. हे जसं आपण पाहिलं तसं माझ्या पापाचं प्रतिबिंब आहे. मला पापाच्या प्रतिबंधानं संताकडे गेल्यावर कसं कळन? अरे तुझं पापची नाही आयशी. जर तू नामस्मरण केलं किंवा संतांची संगत केली तर संतांच्या संगतीतच, म्हणून संतांच्या संगतीत त्यांच्या दर्शनानं निष्पापता होत असते. दर्शनी समाधानाती जैसे निष्पाप होता येते. म्हणून संतांच्या दर्शनाचा महिमा आहे. आज आपण स्वामीजींच्या किंबहुना सुखदास महाराजांच्या दर्शनासाठी इथपर्यंत आलो. दर्शनात प्रसन्नता असते, दर्शनात पाप निवृत्ती होत असते. त्यांच्या नाव घेण्यात देखील पाप निवृत्ती होते. पुण्यवंत व्हावे गीता सज्जन म्हणून त्यांच्या नामात, त्यांच्या दर्शनात, त्यांच्या सेवेत, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या विचारात पाप निवृत्तीचं, प्रतिबंध निवृत्तीचं, अविद्या निवृत्तीचं सामर्थ्य असतं. विठ्ठल तसा पाप हा शब्द पूर्वमीमांसेचा आहे, जैमिनी शास्त्राचा पाप हा शब्द. पण त्या पाप शब्दाचा कर्मशास्त्रातला अर्थ चुकून करणं, करण्यातली चूक याला पाप म्हणावं कर्मशास्त्राप्रमाणे. भावनेतली चूक हे भक्तिशास्त्रातलं पाप आहे. भावने चुकला त्याला पाप म्हणते भक्तिशास्त्र. करण्यात चुकला त्याला पाप म्हणते पूर्वमीमांसा जैमिनी कर्मशास्त्र. करण्यात चुकला तर, आणि कळण्यात चुकला तर त्याला पाप म्हणते वेदांत शास्त्र. तिन्ही शास्त्राचे पापाचे अर्थ आपापले आहेत. विठ्ठल आणि तिन्ही बी प्रकारचे पाप संतांच्या दर्शनात राहत नाही. संतांचं महात्म्य आहे. संतांच्या संगतीत गेलो तर आपण करण्यातली चूक राहणार नाही. संतांच्या संगतीत गेलो तर भावनेतली चूक राहणार नाही. आणि संतांच्या संगतीत गेलो तर कळण्यातली चूक राहणार नाही. बिनचूक जीवन होईल संतांच्या संगतीत. कारण संतांचं जीवन बिनचूक असतंय आणि त्यांच्या संगतीत झाल्यावरती आपणासारखे करते तात्काळ म्हणजे बिनचूक करतात आपल्याला. आणि बिनचूकता हाच मोक्ष आहे. बिनचूकता हेच देवाचं दर्शन आहे. चूक ते ओढा संसार आहे. आणि चूक पूर्ण शालन झाली, समाप्त झाली की त्यालाच परमात्मा म्हणा. विठ्ठल असं बिनचूक ज्यांचं जीवन आहे त्याला महात्मा म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला युग पुरुष म्हणावं. आपण जो स्वामीजींचा आज उत्सव करायलो बिनचूक जीवन आहे त्यांचं. बिनचूक जीवन आहे. बिनचूक खाणं, बिनचूक राहणं, बिनचूक वागणं, बिनचूक विचार, बिनचूक सेवा, बिनचूक जीवन.
कोण्याच क्षेत्रात कोण्याच माध्यमात कोण्याच घटकात चूक सापडत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता गुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर. असं ज्यांचं साखरेसारखं दिव्यासारखं चंदनासारखं उज्ज्वलित सुगंधित प्रकाशित दिव्य असं जीवन असतं त्यांना महात्मा म्हणून त्यांचे उत्सव असते. विठ्ठल म्हणून अशा संत महात्म्याच्या सानिध्यात या आश्रमाच्या ठिकाणी या स्वामीजींच्या स्वामी सुखदास महाराजांच्या स्वामी विवेकानंदांच्या आणि असे अनंत महात्मे इथं होऊन गेलेले. तसे तर महाराष्ट्रात भारतात ही धर्मभूमी ही पुण्यभूमी अवतारी पुरुषांची भूमी संतांची भूमी ऋषीमुनींची भूमी. इथं शास्त्र निबडले इथं वेद उपनिषद संहिता इथं काय काय नाही झालं याचा इतिहास पहा याचं वर्तमान पहा भारताचं भविष्य पहा उज्ज्वलित आहे. म्हणून आपण अशा ठिकाणी आपल्याला जन्म भेटला हे आपलं भाग्य आहे. म्हणून इथल्या उत्सवात इथल्या दैनंदिन नित्यनैमित्तिक कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे. आपण सक्रिय असलं पाहिजे सेवा भाव ठेवला पाहिजे आणि इथले उत्सव आणि त्याचा अर्थ तात्पर्य अर्थ तात्विक अर्थ लक्षात घेऊन जर आपण जीवन जगत असलो तर नक्कीच आपण निष्पापतेला प्राप्त होतो निष्कामतेला प्राप्त होतो आणि परमात्मा स्वरूपाला आपल्याला बी तसाच अनुभव येईन. अनुभव पहिलाच आहे. विश्वदेव सत्यत्वे असा अनुभव आपला देखील होऊ शकतो. म्हणून अशा अनुभवातले जे महात्मे आहेत त्यांचं जीवन कसं आहे हे सांगितलं त्यांचा अनुभव हे सांगितलं त्यांच्या दर्शनाचं फल. तिसऱ्या चरणात महाराज त्यांचं काम क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाली त्यांच्यावर काम आणि क्रोध हे चाल करू शकत नाही. यांचं बळ त्यांच्या पुढे चलत नाही. कामाच्या सापेक्ष त्यांच्याकडे वैराग्याचं बळ असतं आणि क्रोधाच्या सापेक्ष त्यांच्याकडे शांतीचं बळ असतं. त्यांचा क्रोध शांतीचा लगाम असतो. त्यांच्या क्रोधाला हालचाल करू शकत नाही चाल करू शकत नाही त्यांच्यावर. आणि त्यांच्या वासना किंवा त्यांचा जो काम जरी अंतकरणात आला तर वैराग्याचं बळ असतंय. जया निदेल्या ही उपवासी वैराग्य गा. आणि अशी शांती आणि वैराग्य हे त्यांनी जोडलेलं असतं किंवा त्यांच्या सानिध्य त्यांच्या पाशी असत्या त्या शक्त्या. म्हणून त्यांना काम क्रोध चाली करू शकत नाही. काम म्हणजे वासना वासना त्यांना भाळू शकत नाही. वासना त्यांना लंपट करू शकत नाही. वासनेचा फाशा त्यांच्या गळ्यात अडकू शकत नाही आणि वासना त्यांना फरफटू शकत नाही. जशी इतर लोकाला इतर जीवाला वासना गळ्यात फासा पाडलेला आहे आणि जिकडं म्हणेन तिकडे नेत असतो. मन गुंतलेलो लाया
अशी लुले होत असते. म्हणून तसं होत नसतं संतांचं. संत कसे असतात? काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. काही शम विषम राहत नाही. आणि भूतांच्या ठिकाणी समता म्हणजे सर्वात एक पाहते ती. एको देवो सर्व भूतेषु गुणाहा. सर्वात एक देव पाहते. ते महिलाला महिला म्हणून पाहत नाहीत देव, पुरुषाला पुरुष म्हणून पाहत नाहीत देव, गरीबाला गरीब म्हणून पाहत नाहीत देव, श्रीमंताला श्रीमंत म्हणून पाहत नाहीत देव म्हणून पाहतात. प्रजेला प्रजा म्हणून शुल्लक म्हणून पाहत नाहीत देव म्हणून पाहतात. आणि राजाला चट्टा मुकुट म्हणून पाहत नाहीत देवच म्हणून पाहतात. देव एको देवो सर्व भूतेषु गुणा. अरे मानवातच काय, पशुला देखील ते देव म्हणून पाहतात. याचे चरित्र आहेत. गाढवाला पाणी पाजलेली त्यासाठी चरित्र आहेत. गाढव गाढव नाही देव आहे, कुत्रा कुत्रा नाही देव आहे. अरे जड बी देव आहे, जीव बी देव आहे, तर माणसंच काय घेता? सर्व देव आहे असा त्यांचा अनुभवच असतो. म्हणून भूती झाली समता. म्हणून ते जाती जातीचा भेद पाहत नाही, धर्मा धर्माचा भेद पाहत नाही, स्त्री पुरुषाचा भेद पाहत नाही, काळ्या गोऱ्याचा भेद पाहत नाहीत. पाश्चिमात्य पौर्वात्य हा भेद पाहत नाहीत पाहत. ते कोण इंग्रज आहेत आणि कोण मराठा आहेत आणि कोण मारवाडी आहेत हे पाहत नाहीत. कोण विदर्भातले आणि कोण मराठवाड्यातले हे पाहत नाहीत. ते जातवीत गोत तुळशील मात, जातवीत गोत तुळशील मात, जातवीत गोत तुळशील मात, जातवीत गोत तुळशील मात. भजका परित भावना युक्त, भजका परित भावना युक्त. हरि मोके मना, हरि मोके मना, हरि मोके मना, हरि मोके मना. भजका परित भावना युक्त, भजका परित भावना युक्त. हरि मोके मना, हरि मोके मना, हरि मोके मना, हरि मोके मना. ओ जातवीत गोत कुळशील माता, कुळशील माता. भजगा परित, भजगा परित भावना युक्त, भावना युक्त. कुळशील माता, कुळशील माता. भजगा परित, भजगा परित भावना युक्त, भावना युक्त. वा काय म्हणतात महाराज? जात वीत गोत कुल शील एकाच याच्यात सर्व गोष्टी आपल्या सर्व कल्पना तोडून टाकल्यात ज्ञानोबारायानं ह्या हरिपाठाच्या या चरणात. कोणाला जातीचा काका असतो, कोणाला वित्ताचा म्हणजे श्रीमंतीचा काका असतो. जात वीत, कोणाला गोताचा आमचे पाहुणेले मोठे. जात वीत गोत, कोणाला कुळाचा आम्ही लय कुलवान आहेत, कोणाला लय आम्ही शिलवान आहेत. अरे आसन, पण त्याचा अहंकार पकडू नको. भजे का त्वरित भावनायुक्त. तू त्या अहंकारात देवाचं भजन विसरलात. तो अहंकाराला तिलांजली दे आणि देव सर्वाचा मोठा आहे, सर्वाचं स्वरूप आहे असं लक्षात घेऊन देवाचं भजन कर. असं ज्ञानोबाराय आपल्याला शिकवतात. तशीच संत महात्मे शिकवतात. समता दृष्टी असते, सर्वाकडे सम पाहतात. तो समबुद्धी घेता समान श्रीहरी असा त्यांचा अनुभव असतो. म्हणून कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. देवतया जवळी आशे, पापनाशे दरुशेने. अशा प्रकारचा ज्यांना कोणाला देव पाहिजे असन, देवाची इच्छा ज्या कोणाला झाली असन, त्यांनी नीट संताकडे जावं, त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांचं ऐकावं, त्यांची सेवा करावी, त्यांच्यावर निष्ठा ठेवावी, त्यांच्यापाशी तन मन धनानं सर्वस्वानं समर्पित व्हावं. त्याला देव कळाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या अनुभवी महात्मे आहेत. म्हणून अशा अनुभवी महात्म्यांच्या आपण चरणारविंदावर राहो. अशा अनुभवी महात्मे इथं स्वामी विवेकानंदाची स्थापना आहे आणि इथं त्यांच्या नावानं इथं हा आश्रम स्थापन झालेला आहे आणि इथं ती व्यवस्था लावून दिलेली आहे. हे जे धर्मपीठ आहे किंवा हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ त्या संतांच्या अनुभवात प्रचार प्रसार करणार आहे. लौकिक शिक्षण बी इथं भेटतंय
आणि अलौकिक शिक्षण बी इथं भेटतंय. म्हणून हे असं एक केंद्र स्थापन केलेलं आहे महाराजाच्या हातून. हे मोठं एक कार्य झालेलं आहे आणि ह्या कार्याचा आपल्याला अभिमान असावा आणि आपण त्याच्या सेवाभावाने याचा पुढाकार घ्यावा आणि याला पुढे नेण्याचे प्रयत्न करावा आणि नेहमी करता देवभावानं असावं आणि सर्व देव आहे अशी मानव महाराजाची अनुभूती आपण देखील स्वीकारावी आणि सर्वाला देवाच्या रूपात पाहून देवाचं भजन करावं. विठ्ठल असे जे संत महात्मे आहेत तर त्यांना कुठल्याच प्रकारचा विषमतेचा मागमूस नसतो त्यांच्या संगतीत. अरे त्यांच्या सेवक त्यांची जो कोणी सेवा करणार आहे त्यांच्यात देखील ठिकाणी नसतो. म्हणून संत भेदाच्या आणि वादाच्या अतीत झालेले असतात. ते दिसतात जगात आणि जगाच्या अतीत असतात. ते दिसतात लोकात अलौकिक जीवन जगत असतात. म्हणून असे जे संत महात्मे त्यांचं काय वर्णन करावं महाराज. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी. काय सांगावं काय सांगू आता संतांचे उपकार. ज्या ज्या वेळेला संतांचं काही सांगायच्या वेळा प्रसंग आलेल्या तुकोबराला त्या वेळेला अगोदर ते आवाक झालेले. काय बोलू काय सांगू काय वाणू आवाक करून टाकणारे संतांचं कार्य. कारण जगाकडं पाहिलं संतांकडं पाहिलं तर संतांचं लय विशेष 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 असतं. काय विशेष आहे शेवटचा विशेष तुकोबाराया सांगतात. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. कुठल्याच प्रकारचा भेद त्यांच्या ठिकाणी नसतो. ते जडा जडाचा भेद मानित नाहीत आणि आपल्याला बी नाही असं शिकवतात. ते जीवाजीवाचा भेद नाही मानित बी नाहीत आणि आपल्याला बी नाही असं त्यांच्या वाङ्मयातून शिकवतात. ते जडा जीवाचा भेद नाही जीवाजीवाचा नाही जीव जडाचा नाही जीव देवाचा नाही आणि देवा देवाचा बी नाही भेदच नाही. तुका म्हणे भेद गेला आणि अभेदाचा बी दावा करीत आहे. अभेद आहे पण अभेद आवाजचे आहे. अभेद ते बोलत नाहीत म्हणून ते भेदात बी नाहीत आणि अभेदाची बी वाच्यता करीत नाहीत. तुका म्हणे भेद अभेद गेला वाद खंडोनी. ते मौनतेला तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. अशा प्रकारच्या आवाक स्थितीला संत महात्मे पोहोचत असतात आणि ते आवाक वाचा आपली बाजूला सारून पुन्हा तुमच्या आमच्याला तुम्हा आम्हाला ते करुणे पोटी बोलत असतात. करुणेची वाणी आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मे. अरे वाचा संपून बोललेली ज्ञानेश्वरी लौकिक वाचा बाजूला सारून जी करुणेची वाचा आलेली ती ज्ञानेश्वरी ती अमृतानुभव ती चांगदेव 65 तो हरिपाठ आहे तो गाथा आहे तो भागवत आहे ते गवळणी बा दोहे साख्या काय काय असते संत वाङ्मय ते अवतीर्ण झालेले. ती वाचेच्या पलीकडली वाचा आहे. ती समाधी भाषा आहे. त्या अनुभवाची वाणी आहे. ती जगाला कल्याण करणारी वाणी. म्हणून अशी संत वाणी त्या संत वाणीचा आपण पुरस्कार करावा. त्याची मिरवणूक काढावं. त्याच्याविषयी निष्ठा ठेवावं. ते पाठांतर करावं. त्याची जोपासना करावं. त्याचाच प्रचार प्रसार करावा. म्हणून आपल्या ह्या भागवत धर्मामध्ये त्या ग्रंथांची दिंडी त्याला डोक्यावर घेऊन नाचलेली त्याची दिंडी काढलेली त्यांची पूजा आहे. ग्रंथांची मिरवणूक आहे. ग्रंथच देव आहे तुमच्या आमच्या करता. म्हणून असे वाङ्मयीन स्वरूप असलेलं संतांचं ते ग्रंथ आहेत. त्यांची आपण उपासना करावं. निष्ठा राखून उपासना करावं आणि फलाला प्राप्त व्हावं महाराज. आणि असे ग्रंथ ज्या संत महात्म्यानं निर्माण केलेत आपल्यासाठी त्यांना कधीच विसरू नाही. त्यांचे उपकार कधीच आपल्या मनातून बाजूला होऊ नाही आणि त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी त्यांचं नामस्मरण करावं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरे हरे ज्ञानेश्वर घ्यायची का हां सांगायला येते तुका म्हणे भेदा भेद आश्रमामध्ये स्वामीजींचा मोठा उत्सव आता चालू आहे. शोभायात्रा निघलेली आहे. या ठिकाणी सुखदास महाराजांना सुकाळ केलेला आहे सर्व मंडळीला, आम्हाला आणि त्यांच्या आता देखील महात्मे आपल्या आसपास असतात. महाराज मालपाणी सर काय मोठे महात्मे आहेत, काय त्याग आहे, काय जीवन आहे, काय साधं राहणं आहे, काय उच्च विचार आहेत, काय निर्मल जीवन आहे. याचा आपण जवळच्या माणसाचा नेहमीच आपण मोठेपणा ओळखावा. ओळखीतच असतो आपण त्यांची सेवा करावं. त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं काही कारणामुळे ती इथं हजर राहू शकली नाही, परंतु तन मन धनानं ते या आश्रमात सर्व स्वरूपानं ते राहतात. त्यांचा सुगंध आहे आणि सुखदास महाराज यांची तर ती कार्यच आहे मोठं. आणि याप्रमाणे अशा श्रेष्ठ महात्म्याच्या चरणी नतमस्तक ठेवून आपण ही सेवा इथंच परिपूर्ण करू. जय विठ्ठल जय